देशामध्ये राम मंदिराच्या देणगीवरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरनं नवा वाद पेटलाय आणि हा आरोप केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि निशाण्यावरती आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते। त्यामुळे भाविकांच्या आस्थेचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विधान परिषदेच्या चर्चेमध्ये गेलं ते श्रद्धेमुळे नाही तर घोटाळ्याच्या आरोपामुळे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्कालीन सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले। मंदिरातील दानपेटी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधला। विशेष म्हणजे शिंदे यांनी थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रांवरनं आणि आरोपांच्या दिशेवरनं त्यांचा रोख ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे। जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही। हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तेव्हा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये जे आरोप केले त्यावर आदेश बांदेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना उत्तर दिलंय, पाहूयात। की साधारणतः माझा कार्यकाळ संपून 3 वर्ष होऊन गेलेली आहे। आता 3 वर्षात जर या जे कोणी तिथे पदाधिकारी आहेत त्यांच्याचकडे सगळा कारभार होता आणि साधारणतः 3.5 ते 4 वर्षापूर्वी विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचं असं 4 वर्षापूर्वी एक अधिवेशनात हाच विषय आला होता। जर त्याच्यावरती काही चुकीचं झालेलं असेल, कारण कसं असतं, सिद्धिविनायक मंदिराची जी यंत्रणा आहे त्या मंदिराच्या यंत्रणेमध्ये जे म्हणून कार्यकारी अधिकारी असतात ते मंत्रालयाने डेप्यूट केलेले असतात। जेवढे कार्यकारी अधिकारी आहेत ते सगळे कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर फायनान्स ऑफिसर हाही मंत्रालयाने डेप्यूट केलेला असतो। त्याच्यामुळे शासकीय कारभारात किंवा या बाबतीत जर कुठलाही गैरव्यवहार आढळला असेल तर तसा तो त्यांनी जाहीर केला पाहिजे आणि जर खरंच काही त्याच्यात आढळलं असेल तर 3.5 वर्ष झालेली आहेत। माझं तर असं म्हणणं आहे की 3.5 वर्ष कोण अध्यक्ष आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। मग त्यांनी त्या कागदात काही फेरफार केले असतील तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि जर त्याच्यात कोणीही दोषी आढळलं, अगदी मी जरी आढळलो तरी मला पाहिजे तर त्याच मंदिराच्या समोर फासावर द्या, पण उगाच खोटे नाटे आरोप करू नका। कारण सगळ्या गोष्टी स्पष्टपणे अत्यंत क्लिअरली या वेळोवेळी जाहीर केलेल्या आहेत, वेळोवेळी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती विधी न्याय विभागाकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। जर काही चुकीचं असेल तर जरूर कारवाई करा। मी या वारीतनं सांगतोय, मी आता माऊलींच्या वारीमध्ये आहे। एक गोष्ट जरी चुकीची काही घडली असेल आमच्या कार्यकाळात तर मला फासावर द्या। रामकृष्ण हरी माऊली। आणि दरम्यान सिद्धिविनायक मंदिर दानपेटी घोटाळ्याच्या आरोपांवरनं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। हे आरोप खरे असते तर त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळाले असते। त्यांच्यावर जे भाजपने त्यावेळी आरोप केले होते, पळकुट्यासारखे पळाले ते घाबरून, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग इथे येऊन ते मुख्यमंत्री बनले। एकंदर काय तर त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत। पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं तर ट्रस्टीजनं नेमलं कोणी?